नमस्कार मंडळी, मी आनंद लोखंडे, नवसंकल्प फाउंडेशन सदस्य आणि आपण ऐकत आहात संकल्प बोलके, विचारांना दिशा देणारा, संवादातून परिवर्तनाकडे. आज आपण आला आहात संकल्प बोलकेच्या भाग क्रमांक 5 मध्ये आणि आजचा आपला विषय असणार आहे नागरिकांचे हक्क आणि कायदे. मित्रांनो, आपण सर्वांना माहित आहे आपण एका संविधानाने चालणाऱ्या देशामध्ये राहतो. कायदा इथं प्रत्येकासाठी सारखाच आहे, समानच आहे. तरी सुद्धा असे प्रश्न मनामध्ये निर्माण होतात की कायदा आपल्यासाठी नाही आहे, न्याय मिळण्यासाठी उशीर होतो, आपण जर तक्रार केली तर त्यामध्ये आपणच अडकून राहूया. असे खूप प्रश्न निर्माण होतात आणि एक मोठा प्रश्न आणि विचार करायला आपल्याला भाग पडून जाते की खरंच कायदा कमकुवत आहे की आपल्यालाच त्याबद्दल माहिती नाही आहे. अशाच सर्व प्रश्नांची उत्तरं आपण आज संवादाद्वारे जाणून घेऊया. आज आपल्यासोबत आलेले आहेत ऍडव्होकेट प्रशांत दाभाडे सर, एक अत्यंत हुशार अभ्यासू वकील, सर्वसामान्यांच्या प्रश्नांना कायद्याच्या चौकटीत ठेवून समजून सांगणारे आणि कायद्याबद्दल जनजागृती पसरवणारे. नमस्कार. या मंचावर मी आपलं स्वागत करतो सर. नमस्कार. आज आपला हा जो कार्यक्रम आहे तो बहुतांश विद्यार्थी, ग्रामीण भागातील लोक आणि महिला बघत आहेत. तर आपण मोठ्या संख्येने बघत आहेत, तर त्यांच्या प्रश्नांची उत्तरे आपण थेट संवादातून चालू करूया सर. निश्चित. तर माझा पहिला आणि मूलभूत प्रश्न हा असणार आहे की नेमकं नागरिकांचे हक्क आणि कायदा म्हणजे काय, म्हणजे नागरिकांना कायद्याबद्दल कमीत कमी काय माहिती असणे आवश्यक आहे? अतिशय उत्तम प्रश्न आहे आणि हा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांच्या अतिशय महत्वाचा आहे. जेणेकरून सर्वसामान्य लोकांना जर त्यांच्या दैनंदिन अडचणींमध्ये ज्या बाबी येतात त्याचं जर कायदेशीर मूलभूत ज्ञान जर असेल तर निश्चितच कायद्यामुळे ते त्रासून जाणार नाहीत, तर तो कायदाच त्यांचं संरक्षण करेल असं मला वाटतं. दुसरा प्रश्न असा असणार आहे सर, आपण बहुतांश वेळा ऐकतो की तक्रार पोलीस स्टेशनमध्ये तक्रार झाली, फरियाद करायची आहे, तर अटक झाली आरोपींना, तर अटकीबाबतचे नियम काय आहेत, अटक कशी होते, काय याबाबत एक सविस्तर आणि थोडक्यात माहिती. निश्चितच हा प्रश्न अतिशय महत्वाचा आहे आणि जेव्हा केव्हा पोलीस रिपोर्ट किंवा अटक हे शब्द एखाद्या व्यक्तीच्या कानावर पडतात तर तो एकदम घाबरून जातो आणि त्याला असं वाटते की आता काय होईल. वास्तविक पाहता कोण्याही व्यक्तीने जर एखाद्या व्यक्तीबद्दल जर रिपोर्ट दिला असेल, त्याची नोंद पोलीस स्टेशनला झाली असेल, तर ज्या व्यक्तीच्या विरोधात तो रिपोर्ट आहे त्याला सुद्धा मूलभूत अधिकार आहेत आणि ते कायद्यानेच प्रदान केलेले आहेत. त्याला का अटक केल्या जात आहे याची कारणं पोलिसांना द्यावी लागतात, सांगावी लागतात. अटक करत असताना त्याच्या नातेवाईकांना, त्याच्या जवळच्या लोकांना त्याच्या अटकेची माहिती सुद्धा द्यावी लागते. त्याला अटक करत असताना एक अरेस्ट मेमो असतो, एक अटक फॉर्म असतो, तो फॉर्म भरून घ्यावा लागतो. त्यावर साक्षीदारांच्या सह्या सुद्धा घ्याव्या लागतात. म्हणजे गेला आणि एखाद्या व्यक्तीला पकडून आणलं हे गैरकायदेशीर कृत्य आहे. वास्तविक अटक ही कायदेशीर जर आपल्याला करायची असेल, पोलिसांना करायची असेल, तर ती नियमबद्ध केलेली आहे आणि त्याप्रमाणे जर ती झाली तरच ती योग्य अटक आहे, अन्यथा ती गैरकायदेशीर अटक असते. आणि त्याच्या विरोधात ज्या व्यक्तीला अटक करण्यात आलेली आहे तो न्यायालयामध्ये जाऊन न्याय मागू शकतो, हायकोर्टमध्ये जाऊन न्याय मागू शकतो आणि जर ती गैरकायदेशीर अटक ठरत असेल तर निश्चितच त्याला त्याची नुकसान भरपाई सुद्धा मिळत असते. म्हणून अटक होणार आहे किंवा आपल्या विरोधात कोणी रिपोर्ट दिला आहे म्हणून एकदम घाबरून न जाता तो कशा संबंधी आहे, काय आहे, तो खरा आहे का खोटा आहे हे सुद्धा पाहणं फार गरजेचं असतं. तसंच ज्या व्यक्तीच्या विरोधात रिपोर्ट दाखल केलेला आहे त्याला त्याच्या आवडीनुसार, त्याच्या माहितीनुसार त्याला वकिलांचा सल्ला तो घेऊ शकतो, तो त्याच्या जवळच्या लोकांना त्याची माहिती देऊ शकतो आणि त्याला जर वाटत असेल तर तो पोलिसांना सुद्धा त्या कंप्लेंट संबंधी जी काही माहिती त्याला पाहिजे आहे ती तो मागवू शकतो. त्यामुळे घाबरून जायचं काम नसते. जसं की एखादा व्यक्ती रिपोर्ट देतो त्याला संरक्षण आहे, त्याचप्रमाणे जर त्याच्या विरुद्ध खोटा रिपोर्ट देऊन त्याला जर अटक करण्यात येत असेल तर त्याला सुद्धा कायद्याने संरक्षण प्रदान केलेलं आहे. अत्यंत सोप्या आणि साध्या भाषेत तुम्ही उदाहरणासोबत समजून सांगितला सर हा प्रश्न.
पुढचा प्रश्न असा असणार आहे की सर, आजच्या युगात आपण बघत आहोत महिलांची सुरक्षितता हे सर्वात मोठा एक प्रश्न निर्माण होत आहे. तर अशा परिस्थितीमध्ये जर कोणत्या स्त्रीवर अन्याय होत आहे तर तिने तक्रार करायसाठी आधी पोलीस स्टेशनमध्ये जावं की थेट महिला आयोगाकडे जावं? हा सुद्धा प्रश्न आजच्या काळाला अनुसरून आणि ज्या घटना आपण पाहतोय या घटनांना ज्या घटनांचं प्रमाण वाढलं आहे महिला अन्याय आणि अत्याचारासंबंधी, तर अतिशय महत्वाचा हा प्रश्न आहे. बघा, जेव्हा एखाद्या महिलांना काही त्रास होत असेल किंवा एखादी गैरकायदेशीर कृत्य जर त्यांच्यासोबत होत असेल तर त्याचं जे पहिलं जे रिपोर्ट देण्याचं जे पहिलं स्थान आहे किंवा त्याची जी सुरुवात आहे ती तुमचं स्थानिक पोलीस स्टेशन, अर्थात तुम्ही ज्या एरियामध्ये राहता तो एरिया ज्या पोलीस स्टेशनच्या अंतर्गत येतो तिथंच तुम्ही त्याची तक्रार दिली पाहिजे. त्याचं कारण असं की FIR किंवा तक्रार नोंदविण्याचा जो अधिकार आहे तो महिला आयोगाला नाही आहे. जर स्थानिक पोलीस स्टेशन किंवा तिथले अधिकारी तुमची तक्रार घेत नसतील किंवा तक्रार घेतल्यानंतरही कुठल्याही प्रकारची कायदेशीर कारवाई ते करत नसतील किंवा ते टाळाटाळ करत असतील, अशा वेळेस तुम्ही महिला आयोगाकडे तुमची तक्रार तुम्ही देऊ शकता. महिला आयोग काय करेल तर जे स्थानिक पोलीस स्टेशन आहे त्यांना जाब विचारेल, त्यांना चौकशी करायला लावेल, एक दबाव त्या आयोगाचा त्या स्टेशनवर राहील. परंतु तुम्ही पहिल्यांदा जी तक्रार आहे ती मात्र तुम्ही स्थानिक पोलीस स्टेशनलाच दिली पाहिजे. तुम्हाला दुसरा पण पर्याय आहे. स्थानिक पोलीस स्टेशन जर तुमची तक्रार घेत नसेल किंवा योग्य ती कारवाई करत नसेल तर तुम्ही लेखी तक्रार तुमच्या जे जिल्हा पोलीस अधीक्षक असतात, सुप्रिटेंडंट ऑफ पोलीस, SP जे असतात, SP ऑफिसला तुम्ही तुमची तक्रार फॉरवर्ड करू शकता. परंतु डायरेक्ट तुम्हाला महिला आयोगाकडे जाण्याची आवश्यकता नाही. कारण महिला आयोगाकडे जर तुम्ही डायरेक्ट जाल तर ते सुद्धा तुम्हाला म्हणतील किंवा ज्या प्राथमिक लेवलचे जे पोलीस स्टेशन आहे तिथं तुम्ही तक्रार दिली का, त्यांनी घेतली किंवा नाही घेतली ही चौकशी ते पण करतील. म्हणून जर तुमची तक्रार घेतल्या जात नसेल, टाळाटाळ होत असेल, योग्य ती कारवाई होत नसेल, अशा परिस्थितीत मात्र तुम्ही निश्चितपणे महिला आयोगाकडे गेलं पाहिजे आणि महिला आयोग तुमच्या पाठीशी उभा राहील. सर, बहुतांश वेळा असं आपल्याला बघायला मिळते की कुणाची तरी मुद्दामून मानहानी करण्यासाठी किंवा सूड म्हणून त्याच्यावर खोटी छेडछाडची विनयभंगाची केस दाखल केली जाते. तर अशा परिस्थितीत आरोपीला काय, ज्याच्यावरती केस रजिस्टर झालेली आहे, त्याला काय हक्क आहेत आणि कायदा दोन्ही बाजूनी कसा चालतो? बरोबर, खूप चांगला प्रश्न आहे. आणि जो प्रामाणिक व्यक्ती आहे, सामान्य व्यक्ती आहे,
आजच्या युगात, या बेरोजगारीच्या युगात आपला जो तरुणाई वर्ग आहे तो प्रशासकीय नोकऱ्यांकडे जास्त वळलेला आहे. आणि एक स्टेज असते त्यामध्ये की जेव्हा कागदपत्रांची पडताळणी होते तेव्हा पोलीस व्हेरिफिकेशन आणि चारित्र्य प्रमाणपत्र असे कागदपत्र सादर करणं असतात. पण काही केसेसमध्ये पोलीस ते नकारतात, व्हेरिफिकेशन देण्यापासून नाही म्हणतात. तर अशा बाबतीत त्यांनी न्याय कुठं मागावा? विद्यार्थ्यांच्या जीवनामध्ये हा अतिशय महत्वाचा प्रश्न आहे. आता मी स्वतः विधी सेवा समितीमध्ये कार्य करतो आणि अनेक आम्ही समाज उपयोगी कायदेशीर मार्गदर्शनाचे शिबिर चालवतो. तर आम्ही नेहमी विद्यार्थ्यांना सांगत असतो की तुम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये ज्या ठिकाणी काहीतरी गुन्हा घडत आहे किंवा असं काही वातावरण आहे, तो तुम्ही तुमची नोकरी, तुम्ही विद्यार्थी आहात, तुम्हाला भविष्यामध्ये काहीतरी तुमचं करिअर घडवायचं आहे, तर तुम्ही या गुन्हेगारी याच्यापासून तुम्ही थोडं दूर राहिलं पाहिजे. जेणेकरून काय होईल की जर कदाचित जर तुमच्या नावावर एखादी तक्रार निर्माण झाली, पोलीस स्टेशनला जर रेकॉर्डवरती फाईल झाली, तर काय होतंय? आता सरांनी जो प्रश्न विचारला की व्हेरिफिकेशन म्हणजे पडताळणी, तपासणी, ही कोणत्या परिस्थितीमध्ये होते? एक तर तुम्हाला नोकरी लागत आहे, तुमचं प्री झालेली आहे, मेन्स झाली, इंटरव्ह्यू झाला, आणि आता तुमचं कॅरेक्टर काय आहे, तुमचं चारित्र्य कसं आहे हे तपासण्याची जेव्हा वेळ येते तेव्हा तुम्ही जिथे राहते तिथे त्या स्थानिक पोलीस स्टेशनला त्याची चौकशी येत असते त्या डिपार्टमेंटकडून. आणि मग स्थानिक पोलीस स्टेशन काय करते, तर तो जो काही एक्स व्यक्ती आहे त्याच्यावर काही गुन्हे नोंदवले आहेत का, तो समाज विद्रोही काही त्याचं कार्य आहे का, काही तो दंगली घडवण्यामध्ये काही सहभागी होता का, याची पडताळणी कर. आणि त्या संबंधी जर काही तक्रारी त्यांच्या रेकॉर्डला असल्या तर त्याची नोंद त्याच्या त्या पडताळणीमध्ये, त्या व्हेरिफिकेशन मध्ये, त्या चौकशीमध्ये नोंदवल्या जाते. मग त्याचा परिणाम काय होतो, तर ते सदरचं जे डिपार्टमेंट आहे ते तुम्हाला नोकरीपासून ते वंचित ठेवू शकतं किंवा तुम्हाला नाकारू शकते ती नोकरी. मग अशा परिस्थितीमध्ये काय केलं पाहिजे? जर व्हेरिफिकेशन ते टाळू शकत नाही, महत्वाची गोष्ट, पोलीस डिपार्टमेंट व्हेरिफिकेशन टाळू शकत नाही, मग ते काय करतील की त्याचा एक लेखी रिपोर्ट बनवतील आणि तो रिपोर्ट सदरच्या याला पाठवतील. परंतु जर तो रिपोर्ट तुम्हाला वाटलं की हा खोटा आहे किंवा अशा प्रकारचा तो कुठलाही गुन्हा माझ्यावर नोंदवलेलाच नाही आहे कधीच, तर अशा परिस्थितीमध्ये मात्र तुम्ही त्याच्यावर अपील करू शकता, त्याला चॅलेंज करू शकता, कोर्टमध्ये चॅलेंज करू शकता. दुसरी महत्वाची गोष्ट, जर एखाद्या मुलावर, एखाद्या व्यक्तीवर जर गुन्हा नोंदवला असेल, त्याची केस चालली असेल आणि ती केस निकाली लागलेली असेल आणि तो निर्दोष मुक्त झाला असेल, तर अशा परिस्थितीमध्ये तुम्ही त्या केसची सर्टिफाईड कॉपी, एक नक्कल काढून ठेवली पाहिजे आणि ती नक्कल तुम्ही पोलीस स्टेशनला दिली पाहिजे की माझ्यावर जरी तो गुन्हा होता पण तो गुन्हा खोटा होता आणि त्यामध्ये माझी निर्दोष मुक्तता झाली पाहिजे, माझी झालेली आहे. मग तुम्ही काय केलं पाहिजे की समजा तुमच्या विरुद्ध एखाद्या व्यक्तीने तक्रार नोंदवली म्हणजे तो गुन्हा सिद्ध होतो असं नाही आहे. ती एक केवळ तक्रार आहे. ती तक्रार सिद्ध करण्यासाठी त्याच्या अनुषंगाने पुरावे पाहिजे, ती सिद्ध झाली पाहिजे न्यायालयामध्ये, तरच तो गुन्हा तुम्ही केला हे सिद्ध होईल. तोपर्यंत भारतीय कायद्यानुसार तुम्ही निर्दोष आहात, प्रिझम्पशन ऑफ इनोसन्स, म्हणजे तुम्ही कुठलाही गुन्हा केलेला नाही हे तत्व तुम्हाला लागू असते. आणि म्हणून व्हेरिफिकेशन मध्ये तुम्ही सुद्धा स्वतः माहिती देऊ शकता आणि खोटी माहिती असेल तर तुम्ही ती चॅलेंज करू शकता. आता काही दिवसापूर्वीचीच गोष्ट आहे. दुसरा एक प्रकार आणखी, व्हेरिफिकेशन नोकरीच्या बाबतीत तर होतेच, परंतु एखाद्याला पासपोर्ट काढायचा, त्याला फॉरेनमध्ये जायचं आहे जॉबसाठी किंवा काही आणखी कारणास्तव, तर अशा वेळेस सुद्धा पासपोर्ट डिपार्टमेंट करून व्हेरिफिकेशन आहे. अशा वेळेस सुद्धा हीच प्रोसिजर आहे. तुमच्यावर गुन्हे असतील, निर्दोष झाले असाल तर तुम्ही ते सादर केले पाहिजे आणि ते व्हेरिफिकेशन जर चुकीचं ठरलं असेल तर ते व्हेरिफिकेशन पुन्हा व्हावं असा पुनर्विचार अर्ज सुद्धा तुम्ही करू शकता. सदर डिपार्टमेंटला त्याची माहिती सुद्धा देऊ शकता. म्हणून याला घाबरून जायचं काम नाही. ही एक पारदर्शक प्रक्रिया असते आणि तुम्हाला त्याच्यामध्ये कायदेशीर भरपूर पर्याय उपलब्ध असतात. तर या व्यतिरिक्तही जर तुम्हाला जर असं काही वाटलं तर तुम्ही त्याला पडताळणी करू शकता. आणि अशा परिस्थितीमध्ये मला तरी असं वाटते की आपण पोलीस स्टेशनला सहकार्य केलं पाहिजे. सर, जसं मी आधी सांगितलं, आपले बहुतांश प्रेक्षक हे ग्रामीण भागातील आहेत आणि शेतकरी आहेत. तर शेतीच्या या क्षेत्रात आपल्याला एक वाद नेहमी बघायला मिळतो की कुणाच्या तरी शेतीवर, जमिनीवर बेकायदेशीररित्या कोणीतरी ताबा मिळवलेला असतो. तर अशा परिस्थितीमध्ये त्या शेतकऱ्यांनी काय करावं?
बघा, बेकायदेशीर ताब्याचा जेव्हा प्रश्न निर्माण होतो तो आपण म्हणतो की अतिक्रमण झालेला आहे. जेव्हा एखादा प्लॉट किंवा शेती जी तुमच्या मालकीची आहे आणि तुमच्या मालकीची असताना एखादा व्यक्ती जर तुमच्या मालकीच्या शेतामध्ये किंवा प्लॉटमध्ये गैरकायदेशीररित्या येत असेल, ताबा घेत असेल, तर सर्वप्रथम आपण काय केलं पाहिजे, तर सर्वप्रथम आपण पोलीस स्टेशनला तक्रार दिली पाहिजे. कायदा काय म्हणतो की जेव्हा केव्हा तुमच्यावर अन्याय होतो तर तुम्ही काय केलं, एखादी घटना घडत आहे आणि तुम्ही त्याच्या प्रती काहीही कायदेशीर कारवाई किंवा काहीही कायदेशीर पाऊल उचलत नाहीये, अर्थात तुम्ही तुमच्या अधिकारांच्या प्रती झोपलेले आहात, तुम्हाला तुमचा अधिकार वापरता येत नाही. मग कायदा हा ऑन पेपर तर आहे, सर्व प्रकारचे हक्क आणि अधिकार आपल्याला संविधानामध्ये आहेत, भारतीय न्याय व्यवस्थेमध्ये आहेत, भारतीय नागरिक सुरक्षा संहितेमध्ये आहेत. ही तत्व तर आपल्याला दिलेली आहेत, पण ती तत्व तुम्हाला माहिती असली पाहिजे आणि त्याची बजावणी, त्याची अंमलबजावणी तुम्हाला करता आली पाहिजे. जर कोणी तुमच्या शेतावर, सहसा आपण पाहतो की खेडेगावांमध्ये शेतीची जी अतिक्रमण आहेत, धुऱ्यावरून वाद असतात लोकांचे. काही लोक म्हणतात माझं 1 तास तुमच्याकडे गेलं, छोटी छोटी कारणं असतात, पण या छोट्या छोट्या कारणांमधून हत्या सुद्धा घडतात, खूप मोठ्या प्रकरणं घडतात. म्हणून आपण वेळीच जागी असलं पाहिजे, कारण कायद्याला सुद्धा मर्यादा आहेत. एखादी घटना घडून 10, 20, 25 वर्ष होत आहेत आणि नंतर तुम्ही ते पोलीस स्टेशनला किंवा कोर्टामध्ये, न्यायालयामध्ये येत आहे, तर न्यायालय सुद्धा विचारेल ना की बाबा एवढ्या दिवस तू काय केलं. आणि त्यामध्ये एक तत्व आहे ऍडव्हर्स पोझिशनचं, म्हणजे जर एखादा व्यक्ती तुमच्या प्लॉटवर किंवा शेतीवर गैरकायदेशीरित्या ताबा किंवा अतिक्रमण करत आहे आणि 12 वर्ष झाले तरी तुम्हाला त्याने झोपलेलेच आहात तुम्ही, तर एक असं तत्व आहे की जो त्याच्यावर ज्याचा ताबा आहे त्याचा कुठेतरी त्याच्यामध्ये मालकी हक्क निर्माण व्हायला लागतो, ताबा निर्माण व्हायला. भलेही तो कायदेशीरित्या कोर्टामध्ये चालतो, पण मग जो मूळ मालक आहे, खरोखर ज्याची प्रामाणिकपणे ती संपत्ती आहे, त्याला मात्र खूप अडचणी निर्माण होतात. म्हणून जेव्हा केव्हा तुम्हाला वाटत असेल की माझ्या प्लॉटवर, माझ्या शेतीवर कोणीतरी अतिक्रमण करत आहे, ताबा करत आहे, लगेच तुम्ही त्याची दखल घेतली पाहिजे, पोलीस स्टेशनला तक्रार दिली पाहिजे, कोर्टामध्ये जाऊन त्याच्या विरुद्ध मनाई हुकूम तुम्ही आणला पाहिजे. मनाई हुकूम आणला पाहिजे, कायमचा मनाई हुकूम आणला पाहिजे. तुमच्या शेताच्या बाउंड्रीज बद्दल जर तुम्हाला शंका असेल, मोजणी केली पाहिजे, त्या मोजणीद्वारे तुमच्या खुणा तुम्ही कायम केल्या पाहिजे, जेणेकरून यामधून काय होईल की वाद होणार नाहीत, हत्या होणार नाही, हिंसा होणार नाही आणि तुमचे प्रेम संबंध सुद्धा तुमच्या शेजारी लोकांशी, शेताच्या बाजूच्या लोकांशी कायम राहतील. कायदा हा शांतता आणि सुव्यवस्था प्रस्थापित व्हावी यासाठी असतो, ना की ती बिघडावी. सर, सामान्य माणसाच्या मनात नेहमी एक प्रश्न निर्माण होतो की न्याय मिळण्यासाठी खूप उशीर होतो किंवा काही परिस्थितीमध्ये न्याय मिळत नाही, तर आपण तक्रारच कशासाठी करावी. तर यामध्ये दोष हा जो आहे तो व्यवस्थेचा आहे की आपण याचा दोष सरसा कोणावर टाकू शकतो. तुम्ही जो प्रश्न विचारला हा संपूर्ण भारतीय नागरिकांचा प्रश्न आहे वास्तविक पाहता, आणि हा प्रश्न आपले संसद असेल किंवा सर्वोच्च न्यायालय असेल, यामध्ये वारंवार या प्रश्नाची दखल घेतली जाते, या प्रश्नावर चिंतन केल्या जाते आणि सर्वोच्च न्यायालय वारंवार या संबंधीचे डायरेक्शन्स हायकोर्ट आणि डिस्ट्रिक्ट कोर्ट पर्यंत याचे डायरेक्शन्स येत असतात. बरेचसे कायदे तर असे आहेत की ज्या कायद्यामध्येच आता मर्यादा घालून आलेली आहे, किंवा हा जो अर्ज या कायद्याच्या अंतर्गत येईल तर तुम्ही तो एवढ्या कालावधीमध्ये निश्चित केला पाहिजे, त्यावर निर्णय दिला पाहिजे. परंतु हा जो प्रश्न आहे, आता हा प्रश्न, हा जो विलंब होतो, केसेस निकाली लागण्यामध्ये जो विलंब आहे, हा विलंब कुण्या एका व्यक्तीच्या कृतीमुळे किंवा एका व्यक्तीमुळे हा होत नाही. तर ही एक व्यवस्था आहे, ही एक सिस्टम आहे. या सिस्टम मध्ये कोण कोण आहे? न्यायाधीश आहेत, सरकारी वकील आहेत, खाजगी वकील आहेत, पक्षकार आहेत, ज्याची केस आहे तो आहे. मग इथं काय होते की कुठंतरी जी काही कायदेशीर प्रक्रिया आहे ती अवलंबावी लागते. म्हणजे नोटीस काढणेच आहेत, त्याचं समोरच्या व्यक्तीचं म्हणणे ऐकूनच घेणे आहे, संधी पण द्यावी लागेल ना. तर ह्या ज्या काही प्रक्रिया चालतात तर यामध्ये बराचसा कालावधी जातो. ही एक सिस्टमचा एक हे आहे की सिस्टम ज्या पद्धतीने काम करते तर त्यामध्ये हा वेळ लागतो. तरी सुद्धा आपण जर जागरूक असलो
आणि आपण प्रत्येक गोष्टीला जर आपण पाहिलं तर आपण त्या गोष्टीला जर निश्चितपणे फॉलोअप घेत राहिलो तर होऊ शकते की ह्या गोष्टी लवकरात लवकर निकाली लागू शकतील. न्याय व्यवस्थेची सुद्धा काय झालं की करोडो केसेस दररोज हजारो लाखो केसेस दाखल होत असतात. त्या अनुषंगाने न्यायाधीशांची संख्या सुद्धा त्या प्रमाणात मला तरी असं वाटतं की कमी आहे. वकील आणि पक्षकार बऱ्याचशा गोष्टी कायदेशीर प्रक्रियेमुळे सुद्धा अडखडल्या जातात. म्हणून आता तसं पाहिलं तर न्याय व्यवस्था एक एक पाऊल उचलत आहे. आता ऑनलाईन प्रक्रियेद्वारे सर्व केसेस चालवल्या जातील, त्यामुळे आणखी त्यामध्ये पारदर्शकता येईल आणि वारंवार कोर्ट त्याचा आढावा घेत असतो. म्हणून आपण एक पॉझिटिव्ह वेने त्याची एक अपेक्षा करूया की शक्य तेवढ्या लवकर या प्रकरण ज्या ज्या पद्धतीने निकाली काढता येतील तर ते सर्वच लोक त्यामध्ये सहभागी असतात. कोणी एका व्यक्तीचा तो दोष नाहीये. आज सर आपण ज्या युगात जगत आहोत त्याला खरं तर एआयचं युग म्हणता येणार. एआय आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा मनुष्यासाठी एक वरदान ठरत आहे, पण काही ठिकाणी त्याचा श्राप म्हणून सुद्धा वापर होत आहे. जसं की आपण खूप ऍप्लिकेशन्स पाहिले असतील एआयचे डीप फेक वगैरे. हो, तर खोटे व्हिडिओ बनवून किंवा कोणाची तरी मानहानी व्हावी यासाठी त्या व्यक्तीचा चेहरा वापरून त्याचे व्हिडिओज तयार केले जातात. तर यासाठी कोणते कायदे दिलेले आहेत का, आणि जर दिलेले आहेत तर त्याची माहिती काय आहे? निश्चितच आजच्या काळाला अनुसरून हा प्रश्न आहे आणि आजपासून येणाऱ्या काळामध्ये सुद्धा हे खूप मोठ्या प्रमाणात वाढण्याची याची हे आहे. तर काय झालंय की आर्टिफिशियल इंटेलिजन्स कृत्रिम बुद्धिमत्ता किंवा अशा काही प्रकारचे जे टूल्स आहेत, आपण पाहतो चॅट जीपीटी असेल, जेमिनाई असेल, अनेक असे टूल्स आहेत, एआय टूल्स आहेत की जे एवढं परफेक्ट पिक्चरायझेशन किंवा व्हिडिओ करतात की आपल्याला ते ओळखणं सुद्धा मुश्किल आहे. पण त्याचा जर गैरकायदेशीर वापर होत असेल, जसं आपण पाहतो की डिजिटल अरेस्ट नावाचा एक प्रकार तुम्ही कदाचित ऐकला असेल. तसं कुठल्या कायद्यामध्ये तसं हे नाही आहे, परंतु एखाद्या व्यक्तीला एआय टूल्सच्या माध्यमातून, विशिष्ट सॉफ्टवेअरच्या माध्यमातून त्याला असं भासवल्या जाते की त्याचं काहीतरी महत्वाचं, त्याचं पर्सनल, त्याचा वैयक्तिक डाटा आमच्याकडे आहे आणि त्याचा जर तू आम्हाला पैसे दिले नाही तर त्याचा गैरवापर आम्ही करू किंवा ब्लॅकमेलिंग केल्या जाते. तर हे एआयच्या माध्यमातून, सॉफ्टवेअरच्या माध्यमातून केल्या जाते. आता जर आपण पाहिलं तर एक स्पेसिफिक ऍक्ट अजून तरी आलेला नाहीये, परंतु इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ऍक्ट आहे 2000चा. त्याच्यानंतर सायबर क्राईम आहे. बरेचसे लोक शक्यतोवर आर्थिक पिळवणूक करण्यासाठी त्याचा वापर करतात, परंतु काही लोक काही विशिष्ट कामं करण्यासाठी सुद्धा त्याला ब्लॅकमेलिंग म्हणून वापरतात. तर यावर जसं टेक्नॉलॉजी आहे, आता टेक्नॉलॉजी शाप का वरदान, जसं मोबाईलचा यूज आहे शाप का वरदान, तर इट इज अप टू यू. हे तुमच्यावर निर्भर आहे की तुम्ही त्याचा कसा वापर करता. टेक्नॉलॉजीचा वापर करून तुम्ही ऍडव्हान्स इन्फॉर्मेशन घेऊ शकता आणि जागतिक दर्जाचं नॉलेज तुम्ही प्राप्त करू शकता. त्याचा वापर तुम्हाला तुमच्या करिअरसाठी, पैसा कमवण्यासाठी, जॉब करण्यासाठी मिळू शकतो. परंतु एखादा व्यक्ती जर त्याचा गैरवापर करत असेल, हॅकिंग नावाचा एक प्रकार आहे, कुणाचा व्हॉट्सअप हॅक होते, कुणाचा टेलिग्राम हॅक होते, कुणाचा फेसबुक हॅक, तर याच्यामधून सुद्धा ब्लॅकमेलिंग होते. काही गैरकायदेशीर व्हिडिओज तुमच्या मित्रांना पाठवल्या जातात आणि तुम्हाला ब्लॅकमेलिंग होते पैशासाठी म्हणा किंवा इतर काही कारणासाठी. तर याबाबत आपण सुद्धा सजग राहणे फार गरजेचं आहे. असं जर काही झालं तुमच्यासोबत तर तुम्ही तात्काळ जो सायबर सेल असतो, जिल्हा पोलीस स्टेशनला किंवा ज्या पोलीस स्टेशनला तो सेल आहे, तिथं तात्काळ तुम्ही तक्रार नोंदवली पाहिजे की माझा मोबाईल, माझं व्हॉट्सअप हॅक झालेला आहे. आणि त्या तक्रारीवर निश्चितपणे जे काही यंत्रणा आहे ती काम करत असते. परंतु याच्यासाठी अजून तरी काही असं स्पेसिफिक ऍक्ट नाही, परंतु इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आणि काही जे सायबर क्राईम संबंधी जे ऍक्ट आहेत त्यामधून तुम्हाला रिलीफ मिळू शकतो. त्यासाठी पोलीस डिपार्टमेंट द्वारा किंवा काही सोशल फोरम्स आहेत त्यांचं म्हणणं असते की ज्या अननोन लिंक्स आहेत किंवा तुम्हाला फोन येतात की तुमची लॉटरी लागली आहे किंवा अशा विविध प्रकारे, मी बँक मधून बोलतोय, तुमच्या आधार कार्डचा नंबर सांगा, तुमचा पॅन कार्डचा नंबर सांगा. तर आपण प्रलोभनामध्ये, लोभामध्ये न जाता ह्या गोष्टी आपण टाळल्या पाहिजे. आपल्याला हे समजलं पाहिजे की एखादा व्यक्ती आपला नंबर विचारतोय, तो कोण आहे, काय आहे, आणि तो तुम्हाला ऑफर करतोय की तुम्हाला एवढे पैसे मिळेल. तर या गोष्टीमधून आपण वाचलं पाहिजे. ह्या सामान्य गोष्टी आहेत, परंतु बरेचसे लोक याला सुद्धा बळी पडतात. तुम्ही काही गुंतवणूक करा, आम्ही तुम्हाला एवढे परत करू,
मग ते व्हिडिओद्वारे सर्व सिस्टम दाखवल्या जाते. म्हणजे इव्हन आजच्या काळामध्ये सुप्रीम कोर्टाच्या नावावर सुद्धा AI टूलचा वापर करून तशी रूम बनवल्या जाते आणि समोरच्या व्यक्तीला सांगितलं जाते की आम्ही कोर्टामधून बोलत आहे. आता हे सर्व डिजिटल आहे आणि ते एवढं क्लिअर असते, त्या टूलचा वापर करून एवढं क्लिअर असते की समोरच्या व्यक्तीला ते खरं वाटायला लागतं. परंतु याची आपण शहानिशा केली पाहिजे. आपण थोडा वेळ घेतला पाहिजे. संबंधित डिपार्टमेंटला पर्सनली फोन करून त्या गोष्टीची चौकशी केली पाहिजे, तरच आपण याच्यामधून वाचू शकतो. कायदा तर शेवटी पाठीशी आहे, पण टेक्नॉलॉजी एवढ्या झपाट्याने वाढते की शेवटी कुठेतरी मर्यादा येतात. म्हणून आपण सुद्धा सावधगिरी बाळगली पाहिजे आणि या गोष्टीमधून आपण निश्चितपणे वाचू शकतो. आपल्या संविधानाने कलम 19 अंतर्गत जे आपल्याला हक्क दिलेले आहेत सर, त्या आधारे आपण सरकारी धोरणांवर किंवा सरकारवर टीका करू शकतो किंवा मत मांडू शकतो. पण काही बाबींमध्ये असं होते की कुठंतरी कायदेशीर अडचणी येतात, मत मांडताना असो किंवा टीका करताना. तर त्या होऊ नये त्यासाठी मर्यादा काय आणि आपण कुठपर्यंत टीका किंवा मत आपलं मांडलं पाहिजे? भारतीय संविधान हे विश्वातील सर्वात महान संविधान आहे. भारतीय संविधानाने या देशातील नागरिकांकरता जे हक्क आणि अधिकार दिले आहेत तेवढे म्हणजे मानवी मूल्य एवढी महत्वाची आहेत की तुम्हाला एक स्वतंत्र जीवन जगण्याची इथं संधी प्राप्त झालेली आहे. मग अशा परिस्थितीमध्ये कलम 19 असेल की जिथं तुम्हाला तुमचं मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे, राईट टू स्पीच अँड एक्सप्रेशन, तुम्ही तुमचं मत व्यक्त करू शकता. आता टीका जो भाग आहे, टीका की सरकारच्या विरुद्ध किंवा सरकारी धोरणांच्या विरुद्ध टीका असेल तर ती टीका तुम्ही कशाच्या आधारावर करत आहात याचा तुम्ही थोडासा विचार केला पाहिजे. की केवळ IQ माहिती आहे, केवळ कुणी तुम्हाला भडकवलं आहे त्यामुळे तुम्ही माहिती देते टीका करता. टीका असली पाहिजे. टीका करण्याचा, तुमचं मत मांडण्याचा तुम्हाला हक्क आहे, संविधानिक हक्क आहे. परंतु ती टीका ही वास्तविक असली पाहिजे. त्या टीकेला काही आधार असला पाहिजे. ती टीका जर भडकाऊ असेल, तुमच्या टीकेमधून जर हिंसाचार घडत असेल, तुमच्या टीकेमधून जर विनाकारण कोणाची बदनामी घडत असेल, तुमच्या टीका ही खोटी आणि निराधार असेल तर तुमच्या विरुद्ध सुद्धा कायदेशीर कारवाई होऊ शकते. परंतु तुमची टीका जर वास्तविक असेल, तुम्हाला त्याचा आधार असेल तर निश्चितपणे ठामपणे जनतेच्या हितार्थ तुम्ही ते मांडू शकता. केवळ टीकाच नाही, तुम्ही आंदोलन निर्माण करू शकता, पण त्याला सत्याचा आधार असला पाहिजे. आणि सरकार म्हणजे काय, आपणच आहोत, आपल्यासाठी सरकार आहे. पण केवळ राजकीय हेतू ठेवून किंवा काहीतरी व समाजामध्ये असंतोष निर्माण व्हावा या हेतूने जर तुम्ही टीकात्मक जर काही बोलत असाल की ज्याचे दुष्परिणाम समाजामध्ये दिसत असतील तर ते मात्र चुकीचं आहे. परंतु जर तुमची टीका वास्तविक असेल, निश्चितपणे अन्याय आणि अत्याचाराच्या विरोधात असेल, अधिकारांच्या हितात असेल तर तुम्ही ते केलं पाहिजे. तुम्ही समाजाची बाजू घेतली पाहिजे आणि कायदेशीर लढाई तुम्ही मात्र लढली पाहिजे. याला कायदाही सहमती देतो, याला संविधानही सहमती देतो. आणि निश्चितपणे ज्या लोकांवर अन्याय आणि अत्याचार झालेला आहे ते सुद्धा तुमच्या पाठीशी निश्चितपणे उभे राहतील. आज ज्या विषयावर आपण सविस्तरपणे चर्चा करत आहोत या माध्यमातून आपल्या प्रेक्षकांमध्येही सुद्धा त्यांच्या मनामध्ये जी क्युरिओसिटी निर्माण झालेली आहे, त्यांच्या मनामध्ये दररोजच्या अनुभवातून काही प्रश्न निर्माण झालेले आहेत. तर आपण सर आता थेट प्रेक्षकांच्या प्रश्नांवरती वळूया. त्यांचे रोजच्या अनुभवातले काय प्रश्न त्यांच्यात निर्माण झालेले आणि त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया. निश्चित काही हरकत. रुद्राक्ष सोळंके आहे. तर मला असा प्रश्न पडला आहे की खोटी तक्रार झाली तर स्वतःचं संरक्षण कसं करावे? हा, तर आपण सोळंके यांचा जो प्रश्न आहे की खोटी तक्रार जर झाली तर आपण आपलं संरक्षण कसं करावं. जर खोटी तक्रार झाली असेल तर मुळीच घाबरून जाऊ नका. पहिले ते समजून घ्या की तुमच्या विरुद्ध कुठली खोटी तक्रार आहे. मी आधी सांगितलं की अटक करण्याची नियमावली सर्व आहे. पोलीस तुम्हाला डायरेक्ट येऊन अटक करू शकत नाहीत, पण त्या गुन्ह्याचं स्वरूप काय हे तुम्ही पाहिलं पाहिजे. जर ते सिरियस स्वरूप आहे तर तुम्ही अलर्टही झालं पाहिजे. जरी ती खोटी तक्रार आहे पण प्रायमा फेसी प्रथम दर्शनी जर पोलिसांना ती खरी वाटत असेल तर तुम्ही तुमच्या बचावासाठी काही उपाय तुम्हाला दिले आहे. तुम्ही अटकपूर्व जामीनसाठी न्यायालयामध्ये अर्ज करू शकता. ती जर खोटी तक्रार आहे तर तुम्ही रद्द करण्यासाठी हायकोर्टामध्ये सुद्धा जाऊ शकता. त्याचप्रमाणे जी निश्चितच खोटी तक्रार आहे आणि तुम्हाला सुद्धा त्या खोटी तक्रारासंबंधी काही पुरावे तुमच्याकडे सुद्धा आहेत तर ते सुद्धा तुम्ही मांडू शकता.
म्हणजे जर कोणी व्यक्ती तुम्हाला काही विशिष्ट हेतूने जर तुमच्या विरुद्ध खोटी तक्रार देत असेल तर तुम्ही घाबरू नका. जेवढा धोका तुम्हाला वाटतो त्याच्यापेक्षा जास्त धोका त्याला आहे, कारण त्याची खोटी तक्रार आहे आणि एक खोटं लपवण्यासाठी त्याला अनेक खोट्या गोष्टी कराव्या लागेल आणि हे खोट्या गोष्टी तुमच्या लक्षात येतील. म्हणून तुम्ही त्याला घाबरू नका, त्याला फेस करा, कायदेशीररित्या फेस करा. कायदा तुमच्या बाजूने सुद्धा आहे. पोलिसांना वाटलं की निश्चितच ही खोटी तक्रार आहे, हे सिद्ध होत आहे की खोटी तक्रार आहे. ज्या वेळेस ही घटना घडली त्यावेळेस तुम्ही तिथं हजरच नाही आहात, दुसऱ्या ठिकाणी आहे, सीसीटीव्ही फुटेज आहे, किंवा तुम्ही कॉलेजमध्ये किंवा काही नोकरीवर असेल तुमचं हजेरीपट आहे, तुम्ही ते दाखवत आहात, तर निश्चितपणे हे पण सिद्ध होईल की खोटी तक्रार आहे आणि ज्याने ही खोटी तक्रार दिली त्याच्यावर सुद्धा कारवाई होईल. तुमच्या बदनामीची नुकसान भरपाई तुम्ही सर्व त्याच्याकडून मागू शकता. त्याला सुद्धा तुम्हाला सर्व कायदेशीर बाबी तुमच्या बाजूने उपलब्ध आहेत. नमस्कार सर, मी शुभम दामोदर. माझा एक प्रश्न असा होता की कोर्टात केस टाकायला खूप खर्च येतो का? हा, शुभमचा खूप चांगला एक प्रश्न आहे, किंवा कोर्टामध्ये केस टाकण्यासाठी खूप खर्च येतो का? आता हे केसवर निर्भर आहे. तुमची केस कोणत्या पद्धतीची आहे, मालमत्ते संबंधी आहे, शेतजमिनी संबंधी आहे, क्रिमिनल स्वरूपाची आहे, गुन्ह्यासंबंधी आहे, कुठल्या स्वरूपाची तुमची केस आहे त्याच्यावर ते निर्भर करते, कारण त्यावरून ते ठरत असते. तरी सुद्धा तुम्हाला सांगतो की जर तुमची आर्थिक परिस्थिती ही अडचणीची असेल, कमकुवत असेल, तर तुम्हाला विधी सेवा समिती नावाचं एक ऑफिस असते. प्रत्येक न्यायालयामध्ये ते ऑफिस आहे. विधी सेवा म्हणजे कायदेशीर सेवा तुम्हाला दिली जाते. त्या सेवेच्या माध्यमातून तुम्हाला मोफत वकील सुद्धा तुम्हाला उपलब्ध होतात, की जे वकील तुमची मोफत केस चालवणार आहे. फक्त तुम्हाला तुमचे ओळखपत्र, तुमच्या उत्पन्नाचा दाखला, तुमचं प्रूफ तुम्हाला त्या विधी सेवा समितीकडे विनंती अर्ज करावा लागते आणि त्याला ते कागदपत्र जोडून ती द्यावी लागतात, जेणेकरून तुम्हाला मोफत विधी सेवा मिळेल. फ्री लिगल एड त्याला म्हणतात. आणि ही तालुका लेवलच्या कोर्टापासून तर सर्वोच्च न्यायालयाच्या कोर्टापर्यंत हे उपलब्ध आहे. त्याचप्रमाणे ज्या महिला असतात, महिलांना तर उत्पन्नाचा दाखला देण्याची सुद्धा गरज नाही आहे. त्यांनी जर विधी सेवा समितीकडे जर अर्ज केला तर त्यांना मोफत विधी सेवा म्हणजे वकील त्यांना, शासन त्यांना वकील देईल, त्या वकिलांची फी शासन भरेल, परंतु तुम्हाला त्यांनी ते वकील जे आहेत तुमची केस मोफत लढतील. त्यामध्ये आणखी एक तरतूद आहे की जर तुम्हाला केवळ मार्गदर्शन घ्यायचं असेल, केस करायची नाहीये किंवा केस करण्याचा पुढे विचार करू, पण तुम्हाला कायदेशीर मार्गदर्शन पाहिजे, तर त्यासाठी मात्र तुम्हाला अर्ज करायची सुद्धा गरज नाहीये. तुम्ही फक्त त्या तालुका विधी सेवा समितीच्या ऑफिसला जा, तिथे तुम्हाला रिटेनर लॉयर्स असतात, त्या लॉयर्सला तुम्ही तुमची अडचण विचारा, कायदेशीर अडचण, आणि त्यानुसार तुम्हाला मार्गदर्शन सुद्धा मिळेल. तुम्हाला अर्ज सुद्धा देण्याची गरज, पण केस करायची असेल तर अर्ज करावा लागेल आणि संबंधित डॉक्युमेंट तुम्हाला त्याच्यासोबत द्यावे लागतील. म्हणून आपले जे भारतीय संविधान जे आहे हे या न्याय व्यवस्थेचं एक तत्व आहे की जस्टिस फॉर ऑल, सर्वांना न्याय मिळाला पाहिजे. तुमची बाजू मांडण्याचा तुम्हाला अधिकार आहे, ती बाजू मांडण्यासाठी तुम्हाला वकील, तुमची बाजू मांडण्यासाठी तुम्हाला संधी ही मिळालीच पाहिजे. तुम्हाला न ऐकता एखादा निर्णय जर होत असेल तो मात्र गैरकायदेशीर आहे, संविधानाच्या विरुद्ध आहे. म्हणून गव्हर्नमेंट, सरकार सुद्धा याची काळजी घेते की तुम्हाला तुमची बाजू मांडता आली पाहिजे. नमस्कार सर, मी वैष्णवी. माझा प्रश्न हा आहे की कायदा पुस्तकात आहे पण तो सामान्य माणसापर्यंत का पोहोचत नाही? हा, फारच छान प्रश्न आहे. किंवा कायदा पुस्तकात आहे परंतु तो सामान्य व्यक्तीपर्यंत का पोहोचत नाही. आणि कायद्याचं एक तत्व सुद्धा आहे की जेव्हा संसदेद्वारे, कायदे मंडळाद्वारे जेव्हा एखादा कायदा पारित होतो, तसं एक गृहीत तत्व आहे, प्रिझम्पशन आहे की तो तुम्हाला माहिती आहे. तो तुम्हाला माहिती असो किंवा नसो, कायदा पारित झाला तुम्हाला तो माहिती आहे असं एक तत्व आहे. प्रश्न असा आहे की कायदा माहिती असण्यासाठी एक तर तुम्हाला कायदा वाचावा लागेल, किंवा एखादी, ज्याप्रमाणे तुमचं पॉडकास्ट आहे, असं एखादं संस्था असली पाहिजे की जी कायद्याचा प्रचार आणि प्रसार करते. काही संस्था अशा खूप चांगलं काम करतात, जसं तुमचं संस्था आहे, तुमचं खूप छान, मी अभिनंदन करतो तुमचं, की या अशा पॉडकास्टच्या माध्यमातून सामान्य जनतेला कायदेशीर माहिती होईल. बघा, एक साधं उदाहरण सांगतो. एखादा आमचे वकील मित्र असतील आणि आपण पाहतो की त्यांच्या गाडीवर तो सिम्बॉल, तो ऍडव्होकेटचा सिम्बॉल असतो.
आपण रस्त्याने जात असताना बऱ्याचदा आम्ही पाहतो की बऱ्याचशा लोकांच्या गाड्या थांबवल्या जातात, परंतु असं होऊ नये, पण असं होते की बाबा वकिलांची गाडी आहे म्हणून ती सरळ जाऊ दिल्या जाते, किंवा काही कारण असतील त्याच्या मागे, कायदेशीर आपल्याला त्याच्या खोलात जायचं नाही. पण मग हे असं का घडते? तर मला तरी असं वाटते की त्याच्या मागचं कारण असं आहे की ज्या व्यक्तीला कायद्याचं ज्ञान आहे त्या व्यक्तीच्या नादी लागणं, हा शब्द कदाचित गैरकायदेशीर ठरू शकतो, पण त्या व्यक्तीला ज्ञान आहे म्हणजे तो व्यक्ती कायदेशीररित्या आपण केलेल्या कृत्याची जबाबदारी किंवा कायदेशीररित्या तो आपल्याला जाब विचारेल आणि आपलं जर खोटं ठरलं तर निश्चितच आपल्यावर कार्यवाही होईल, असा एक कुठेतरी धाक. आणि मला तर असं वाटते की सामान्य नागरिकांना महत्वाचे बेसिक कायदे, महत्वाच्या कलमा ह्या माहितीच असल्या पाहिजे. जसं की महिलांना अटक करायची असेल तर काय केलं जाते? महिलांना अटक करण्यासाठी महिला पोलीस अधिकारीच पाहिजे. सूर्यास्तानंतर आणि सूर्य उदय होण्यापूर्वी महिलांना अटक करता येत नाही असा कायदा सांगतो. त्यांना जर काही गंभीर परिस्थिती असेल तर मात्र महिला पोलिसांना न्यायदंडाधिकारी ज्युडिशियल कोर्ट मधले जजेस कडून त्याची पूर्व परवानगी घ्यावी लागते, रिटर्न लेखी, आणि ती परवानगी घेतल्याशिवाय ते महिलांना अटक करू शकत नाहीत. म्हणून हे कायदे जे आहेत ह्या काही बेसिक तरतुदी आहेत हे तुम्हाला माहिती असलं पाहिजे. कोणी आलं तर चला पोलीस स्टेशन मध्ये, अरे बाबा कशासाठी पोलीस स्टेशन मध्ये? मी काय केलं? एखाद्या व्यक्तीला पोलीस स्टेशन, एखाद्या रात्री 12 वाजता कोणी येईल आणि तुमचं दार वाजवेल आणि चला पोलीस स्टेशन मध्ये तुमच्या विरुद्ध तक्रार आहे, तर काही आपल्याला काही अधिकार आहेत का नाही? पोलीस स्टेशन मध्ये नेला आणि 2 दिवस तसाच तो पोलीस स्टेशन मध्ये आहे, त्याला हजरच केलं नाही. अरे बाबा 24 तासाच्या आतमध्ये पोलीस स्टेशन मधून पोलीस अधिकाऱ्याने जवळच्या न्यायालयामध्ये त्याला हजर केलं पाहिजे. जर असं होत नसेल तर आपण एक सुजाण नागरिक म्हणून, जागरूक नागरिक म्हणून आपण त्याची काळजी घेतली पाहिजे, आपण त्याची दक्षता घेतली पाहिजे. एखादा अधिकारी जर गैरकायदेशीर वागतोय, कायद्याच्या विरोधात जाऊन तो त्याची कृती आहे, तर तुम्ही त्याच्या वरिष्ठांकडे, किंवा आपण मध्ये प्रश्न विचारला की महिला आयोग आहे, ह्युमन राईट आहे, SC/ST आयोग आहे, या आयोगांकडे आपण त्याची तक्रार नोंदवू शकतो, कोर्टामध्ये जाऊ शकतो आणि आपण कायद्याची बाजू घेत आहोत, कायदेशीर आपली बाजू आहे हे आपण ठामपणे मांडू शकतो. म्हणून कायद्याचं जर नॉलेज लोकांना पाहिजे असतील तर कायद्यासंबंधी तुम्ही वाचन केलं पाहिजे. अशा प्रकारचे पॉडकास्ट तुम्ही ऐकले पाहिजे. आता टेक्नॉलॉजी आहे, आताच आपण टेक्नॉलॉजीवर AI आहे, जेमिनी आहे, ChatGPT आहे, त्याच्यावर तुमचा प्रश्न मांडा, लगेच तो उत्तर देतो. तुम्ही म्हणा किंवा मला पोलीस अटक करत आहेत, मी काय केलं पाहिजे, तो लगेच एका विदिन अ सेकंद तुम्हाला माहिती देतो. तर याचा टेक्नॉलॉजीचा वापर सुद्धा आपण आपल्या हितामध्ये केला पाहिजे की जेणेकरून आपल्याला आपली कायदेशीर बाजू मांडता येईल. आणि कायदा जर तुम्हाला माहित असेल तर मला नाही वाटत की कोणी व्यक्ती सहज हिंमत करेल आणि तुम्हाला अडकवेल म्हणून. खूप छान प्रश्न होता. नमस्कार सर, माझा प्रश्न आहे की सर, कायदा माहिती नसणं ही नागरिकाची चुकी आहे की व्यवस्था अपयशी आहे? नाही बघा, व्यवस्था ही आपल्यासाठीच आहे आणि व्यवस्था कालानुरूप ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्या संबंधीचे कायदे निर्माण होत असतात, त्या संबंधीचे कायदे निर्णय येत असतात. माहिती नाही हे आपलं अज्ञान आहे. एखादी गोष्ट आपल्याला माहिती नाही हे आपलं अज्ञान आहे, पण आपल्याला अडचण येऊनही आपण ते माहिती करून घेत नाही, याला मात्र चूक म्हणावी लागेल. की तुम्हाला अडचणी येत आहेत तर त्या संबंधी तुम्ही माहिती घेतली पाहिजे. आज आपल्या खामगाव शहरामध्ये नगर परिषदद्वारे नोटिसेस देण्यात आलेल्या आहेत करवाढीच्या. मग आपल्याला माहिती असलं पाहिजे की करवाढ केव्हा करता येते, त्याच्यासाठी ठरावाची गरज आहे का, त्यासाठी तुम्ही आधी नागरिकांचे मत घेतलेत का, किती पर्सेंटेज मध्ये तुम्हाला करवाढ करता येते, किती लोकांची सहमती त्याला आवश्यक आहे, तुम्हाला ज्या खाजगी मशिनरीकडून जे व्हॅल्युएशन काढण्यात आलं, सर्वे करण्यात आला, ते कायदेशीर आहे का, त्याची काही नियमावली आहे का, हायकोर्ट त्या संबंधी काय म्हणतो. तर बऱ्याचदा काय होतं, आपल्याला माहिती नसते, पण जेव्हा आपल्यावर एखादा प्रसंग ओढवतो तेव्हा तरी मात्र आपण त्याची माहिती घेतली पाहिजे. वकिलांकडे आपण जाऊन त्याचा कायदेशीर सल्ला सुद्धा घेतला पाहिजे. म्हणजे जेणेकरून काय होईल की जरी आपल्याला माहिती नाही तर माहिती होईल
आणि माहिती झाली तर आपली फसवणूक होणार नाही किंवा आपल्यावर अन्याय होणार नाही. सर्वच कायदे आपल्याला माहिती असतील असं शक्य होत नाही. सर्वच गोष्टी तुम्हाला माहिती होतील असंही होणार नाही. सर्वच गोष्टी तुमच्यापर्यंत येतील असंही होणार नाही. परंतु जेव्हा कुठं आपल्यावर असा प्रसंग ओढवतो आणि आपल्या जीवनाशी निगडीत आणि बेसिक ज्या गोष्टी आहेत त्या मात्र नागरिकांनी माहिती करून घेतल्याच पाहिजे, त्या मात्र आवश्यक असतात. असं जर आपण करत नसू तर मग मला असं वाटेल की ते खूप मोठं एक अज्ञान ठरेल. तर काय नाव म्हटलं आपण? आनंद लोखंडे. आपलं हे बोलके संकल्प बोलके आपला जो पॉडकास्ट आहे हा खूप चांगला पॉडकास्ट आहे. आणि जे विषय आपण सामान्य जनतेशी निगडीत जे विषय आपण घेत आहात, त्यांच्या समस्यांवर आधारित विषय घेता, हे अतिशय उपयोगी आहे. कारण ज्या संभाषणाचा जर जनतेला फायदा होत असेल, त्यामधून जनतेच्या समस्या दूर होत असतील, आपल्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून जर लोक जागरूक होत असतील, त्यांना कायद्याविषयी माहिती मिळत असेल, तर निश्चितपणे ते खूप उपयोगी हा तुमचं माध्यम आहे. आणि तुमच्या या पॉडकास्टमध्ये तुम्ही मला सुद्धा बोलवलं, मला संधी दिली, त्याबद्दल निश्चित मी पण तुमचा आभारी आहे. धन्यवाद. आज आपल्या या संवादातून अशी अपेक्षा करतो की प्रत्येक नागरिकांना, विद्यार्थ्यांना, गृहिणींना व ग्रामीण विभागातील प्रत्येक नागरिकाला खूप माहिती मिळाली असेल आणि आपल्या संविधानाबद्दल आणि कायद्याबद्दल मनात जागरूकता निर्माण झालेली असेल. आपण दिलेल्या या मौल्यवान वेळेबद्दल सर मी संकल्प बोलकेच्या पूर्ण टीम कडून आपले आभार व्यक्त करतो. आणि जाता जाता नागरिकांना एवढंच सांगू इच्छितो की संविधान, कायदे हे कोणत्या तरी विशिष्ट समूहासाठी नाही तर संपूर्ण भारतीय नागरिकांसाठी बनलेले आहेत. तर त्याच्याबद्दलची माहिती मिळवण्याची जबाबदारी ही सुद्धा आपलीच असायला पाहिजे. अशाच पॉडकास्टसाठी तुम्ही नवसंकल्प फाउंडेशन सोबत जोडू शकता. आमच्या अधिकृत फेसबुक, इंस्टाग्राम पेजला फॉलो करून घ्या आणि अशाच माहितीपूर्ण पॉडकास्टसाठी आमचं जे युट्यूब चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.